गृहिणीपणाचा उत्सव म्हणजे चैत्रगौर। आज वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो। देवाघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो। अनेक शुभचिन्हांची रांगोळी चैत्रांगण काढली जाते। गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते। गौरी ही भौतिक समृद्धीची देवता। अन्नधान्य, वात्सल्य, धन, संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा। आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान, योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान। शिव पार्वती एकदा कैलासी निवांत गप्पा मारत होते। बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळं झूट। पार्वती म्हणाली, अहो हे सुंदर विश्व? शिव म्हणाले, साफ खोटं आभासी आहे हे। विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नीतिगोती, नातीगोती हेही असत्य? बरं मग आपण खातो ते अन्न तरी? तेही खोटं, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्मतत्वच सत्य। झालं। गौरीला आला थोडा राग। ती म्हणाली, बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं, बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते। गौरी गुप्त होताच जगातलं मांगल्य लोपलं, नात्यांचा गोडवा उडाला, घराचं घरपण हरपलं, सात्विक सौंदर्य विरलं आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपले। शिवांना वाटलं हरकत नाही, या वाचून जगाचं काही बिघडणारच नाही। पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशु, पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले। महादेव म्हणाले, थांबा, तुम्हाला जरा ज्ञान देतो। पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म, कसलं ज्ञान? आणि अन्न द्या, आधी अन्न द्या, मग पुढचं बोला। पण अन्न आणायचं कुठून? कोणीतरी सांगितलं, अख्ख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे, तिथेच अन्न उपलब्ध आहे। सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले। ओम भवती भिक्षाम देही, आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला। महादेवा, भिक्षेत काय देऊ? ज्ञान की वैराग्य? महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे। मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून, आणि तिच्या हातात आहे अन्नाचं अक्षय पात्र। वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे। प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्ती वाचून निवृत्ती, शक्ती विना शिव अपूर्णच आहेत, हा साक्षात्कार शिवांना झाला। शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी, त्यासाठी सकस अन्न हवं। अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचीच भिक्षा दे। ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती। पार्वती हसली, तिने आनंदाने शिवांना भोजन दिलं। शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले। त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदा पूर्ण आहेस। जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस। साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली। ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे। सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेव घालत होती। परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे। कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरवरून अन्नपूर्णा देतात। तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं। हे सगळं करताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी कोणाला विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी। या गृहिणीपणाचा उत्सव म्हणजेच चैत्रगौर। रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात। त्यात मध्यभागी
ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार म्हणजेच शिव, गणेश, नंदी वगैरे सर्व काही. गृहिणी हीच केंद्राचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरहा प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती.